रेडी झालोय आम्ही आता निघण्यासाठी. आता गावात जाणार, सकाळी आंघोळ वगैरे काहीच न करता तसंच निघालेलो. आता जरा फ्रेश झालोय सगळेजण आणि आता बनारसी साडी शॉपिंगला जायचं असा विचार आहे सगळ्यांचा. सो चलो बघूयात साडीज वगैरे काय काय आहे. हा तुमच्या इंटरेस्टचा विषय असू शकतो. मला अजून आंघोळ केल्यामुळे मी फ्रेश वाटते, पण थोडंसं वीकनेस वाटतं. बाकी ओव्हरऑल ठीक आहे मी. सो या अशा गल्ली भोळांच्या आतमध्ये असे छोटे छोटे शॉप्स आहेत. सो आपण आता जाणार आहोत आत, बघूया काय आहे काय नाही. 100 साल पुरानी बिल्डिंग है. बिल्डिंग का नाम शेरवाली कोठी है. अच्छा जी, ये ओन्ड है शाह फैमिली की. हाँ हाँ, ये ट्रस्ट की प्रॉपर्टी है. ऊपर राधा कृष्ण जी का मंदिर है. यहाँ से ऊपर. जी जी, अच्छा वो भी आपको भी दिखा देंगे. चलेगा. और आपके पास सभी साड़ियाँ हैं बनारसी टाइप? जी जी, बनारस की सभी साड़ियाँ आपको मिल जाएंगी रिजनेबल रेट. ये देखिए हमारा फैब्रिक खुद का बनाया हुआ है. ये बहुत प्यारा पीस है. इसके ऊपर हैंड वर्क, ये आरी वर्क, सब हाथ से. पल्लू पे है क्या? पल्लू पे ये आएगा और ये पूरा मंदिर आएगा. फिर इधर उधर जो कहीं खोल के दिखा देंगे. एकदम लाइट वेट है सब. तर आम्ही ज्या ठिकाणी साड्या घेतल्या त्याच्याच वरच्या बाजूला ही जुनी हवेली कोठी आहे आणि ह्या पद्धतीची खूप सुंदर अशी जागा आहे. हे घर आहे इथे जे राहतात ना, म्हणजे जे राहतात त्यांचंच घर असेल हो. पण हे घर आहे, कोठी म्हणतात त्याला इथे. आणि ह्या पद्धतीचं सुंदर घर आहे, पण आत्ता सध्या इथे कोणी राहायला नाही आहे. इथे त्यांनी मंदिर केलेलं आहे. इथे कृष्णाचं मंदिर आहे, पण दुपारची वेळ आहे त्यामुळे आता सध्या बंद आहे. किती सुंदर असं घर आहे हे. ठीक से बोलिए. मंदिर पर्दा है. मंदिर का पर्दा है. मंदिर खंबा, का खंबे का. खंबे का. अच्छा. तर हे आजोबा जे आहेत ते जरदोसी काम करतायत. वेल्वेटच्या कापडावरती हे काम चालू आहे. मंदिरातले जे खांब आहेत त्याच्यावरती काही सणवार किंवा काय असल्यानंतर हे घालतात, त्याकरता हे बनवत आहेत. हवेलीत आता सध्या कोणी राहत नाही, पण इथे त्यांनी मंदिर बनवलं आहे आणि श्रीकृष्णाचं इथं सुंदर असं मंदिर आहे. वो जी की बोट है. अच्छा हाँ हाँ. चंदन का महल भी है उसमें अंदर. जब सावन के टाइम में जब ठाकुर जी का जल विहार श्रृंगार होता है तो वो बोट को बाहर निकाल लिया जाता है और ये पूरा जो परिसर है उसको पानी से भर दिया जाता है. हाँ हाँ. फिर उसी में ठाकुर जी को उसी बोट में बैठा करके जल विहार श्रृंगार होता है. ये सब सावन के ही टाइम में होता है. अलमारी है ना, हाँ. अंदर वो चंदन, इसके अंदर है सब चंदन है वो. चंदन है. अच्छा उसके अंदर में भी है. ये तो मुझे डाली है. हाँ. डाली के अंदर में है. अच्छा. अक्षय तृतीया को बाहर हो चंदन का श्रृंगार होगा ठाकुर जी के. अक्षय तृतीया में 1 महीना चंदन घसेंगे. 1 कटोरा, तो चांदी कटोरा है तो भर देंगे. पूरा चंदन ठाकुर जी का श्रृंगार होगा. ठाकुर जी के प्रिया हाँ. सिंहासन लगेगा. हाँ इस बार ठाकुर जी के पधारेंगे. हाँ. पानी भर देते हैं, कमल के फूल भर देते हैं और 10-20 ठो चांदी का मछली रख देते हैं. अच्छा. चांदी का है मछली इतना बड़ा अच्छा हाँ हाँ. रख देते हैं और ठाकुर जी जल विहार होते हैं. अच्छा. हाँ, ठाकुर जी के 108 सखी है लकड़ी की. अच्छा. इतना बड़ा 108 सखियाँ. जी सखिया. इथे खूप फेमस असं हे राम भंडार म्हणून आहे, जिथे जिलेबी रबडी सकाळी फेमस आहे आणि संध्याकाळी मिळते इथे समोसा, कचोरी आणि ह्या सगळ्या गोष्टी. आता आम्ही खाल्ले इथे समोसा आणि कचोरी. सगळीकडे ती मसाल्याची भाजी वगैरे टाकून त्याच पद्धतीचं मिळतं. सो आता खाल्ले एकदम गरमागरम समोसा आणि जिभेला चटका बसेल असं खाल्ले. आणि माझ्याचप्रमाणे इकडं व्लॉगिंग चालले अजून एका मुलीची. सो आता आपण निघालो आहोत गंगेवरती, म्हणजे घाटावरती. तिकडनं होडीत वगैरे जाऊन मस्त संध्याकाळपर्यंत आरतीला पोहोचायचंय असा आता तरी विचार आहे.
बघत लवकरात लवकर पोहोचायला पाहिजे साड्यांच्या इथे. खूपच वेळ गेला, लिटरली 3-4 तास आमच्या साड्यांमध्येच गेले. आणि तुम्हाला एक विशेष गोष्ट म्हणजे अशी वाटेल की मी एक सुद्धा साडी घेतली नाही, एक सुद्धा ड्रेस मटेरियल घेतला नाही, एवढे सगळे सुंदर सुंदर गोष्टी असून. आईनी दीदीसाठी, आईसाठी घेतले, दीदीसाठी घेतले, काकूसाठी, आत्यासाठी, सगळ्यांसाठी कपडे घेतले. मी माझ्यासाठी एक सुद्धा ड्रेस घेतला नाही. एवढे सगळे बारीक बारीक रस्ते, एवढे सगळीकडे गल्ली बोळ आहेत, तरी त्याच्यात मोटरसायकल घालून लोक येत आहे. सगळे रस्ते इथे एवढे छोटे छोटे. मग अशी दुकान होते, मला ते छोटे रस्ते वाटत होते, आता इथं अजून छोटे. बघताय कशा पद्धतीचं जेवण इकडे बनते आणि सगळीकडेची घाण. बापरे. आणि इकडे आम्ही सगळे उतरतोय हळू हळू हळू. तर ह्या पद्धतीची बोट राईड तुम्हाला जर घ्यायची असेल तर कुठल्याही घाटावरतून तुम्हाला मिळणार आहे. साधारण 1 तासभराची टूर असते, ज्यामध्ये टोटल 80 घाट आहेत. साधारण 20-20 फुटावरती वेगळा वेगळा प्रत्येक घाट येतो. आणि ह्या टूरला लागणारा खर्च म्हणजे 200 रुपये पर हेड असा आहे. आणि मी रेकमेंड करेल की तुम्ही संध्याकाळी किंवा 4-4:30च्या दरम्यान जर हे केलं तर तुम्हाला बेस्ट पडेल. त्यानंतर ते आपल्याला जिथे आरती होती त्या ठिकाणी ते नेऊन पोहोचवतात. बोट राईड घेतल्यानंतर हा शेवटचा घाट आहे. ह्या घाटावरती संध्याकाळची गंगा आरती होती. तुम्ही बघू शकता किती सारे लोक एकत्र आलेले आहेत आणि ह्या ठिकाणी आता आरती होणार आहे 6 वाजता. या पद्धतीनं गंगा आरती कशी करायची, बुकिंगचे चार्जेस काय, कसे, सगळ्याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. त्याबद्दल सविस्तर व्हिडिओ करायला मला नक्कीच आवडेल.